खूप मुलींना आता नको असतं की मी नाही घेणार डोक्यावरून पदर. फॅशन इज नॉट जस्ट अ ग्लॅमरस प्रोफेशन. Exactly, त्याच्यामध्ये शिवणकाम यावं लागतं, Yes. त्याच्यामध्ये कटिंग यावं लागतं, दिवसरात्र काम करावं लागतं. कपडे घालायला दादांसाठी कधी काही केलेस की नाही? नेहमी. बट नॉर्मली पण त्यांचे white कुर्ते, white आणि कुर्ते. दुसरं ते तर काय मोदी जॅकेट वगैरे टाईप ते पण नाही काय घालत घालत. नाहीत. मला आणि सांगतात की तुझं डिझायनिंग वगैरे नको, मला छान फिटिंगचे पांढरे कपडे करून दे. ते म्हणले हे बघ मला सगळे हसले, अजिबात असं काही माझ्यासाठी करायचं नाही. अजितदादा असतील, रोहित पवार असतील, आता सुनेत्रा वहिनी पण आलेल्या आहेत. मग तुमचा काय इरादा आहे पॉलिटिक्स मध्ये येण्याबद्दलचा? Hi, this is designer Nivedita from the label Nivedita Sabu. Please watch me on Kanchan Adhikari's Baaton Baaton Mein for an exciting podcast where I've shared my life experiences. You must like, share and subscribe to Baaton Baaton Mein by Kanchan Adhikari. हाय फ्रेंड्स, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे बातो बातो में या माझ्या नवीन कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये. मंडळी, आजकाल फॅशन ही आपली एक नीड बनत चालली आहे. आणि आजकाल आपण मुलींना बोलताना ऐकतो की मी सकाळी जाणार आहे गं, तर त्यामुळे मी सकाळच्या ह्याच्यामध्ये काय कपडे घालू मला काही कळत नाही, कुठला रंग घालू मला कळत नाही आहे. कधी फंक्शन इव्हनिंगला असतं तर कधी फंक्शन नाईटला असतं. आणि इट्स नॉट लिमिटेड टू द फंक्शन ओनली, इवन द नाईट ड्रेसेस ऑल्सो. त्याच्यामध्ये पण आजकाल हे झालेलं आहे की मी रात्रीला माझा मी नवीन नाईट ड्रेस घेतलेला आहे, हे मी आजकाल घेतलेलं आहे. मला असं वाटतं की कॉलेजला जाताना मी जीन्स घातली तरी ठीक आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावरती घालायला मला असा टॉप पाहिजे, तसा टॉप पाहिजे. हे सगळ्यांच्या तोंडी आजकाल आपल्याला ऐकायला मिळतं. आणि आजकालची जी ही जी जनरेशन आलेली आहे तर त्यांच्यामध्ये असेच पॉप्युलर जे कोण फॅशन डिझायनर्स आहेत त्यांच्यातलीच एक अतिशय पॉप्युलर अशी फॅशन डिझायनर आज आपल्याकडे एक गेस्ट म्हणून आलेली आहे. तर चला मंडळी, आपण स्वागत करूया निवेदिता साबू यांचं. नमस्कार निवेदिता. नमस्कार, थँक्यू सो मच. निवेदिता, आता जसं मी म्हटलं तसं आजकाल फॅशन ही एक नीड बनत चाललेली आहे. अगदी. आणि यू नो दॅट द फॅशन इंडस्ट्री इज फ्लरिशिंग लाईक एनिथिंग. तर मला असं तुला विचारायचं की तुझ्याकडे जे एवढं क्लायंटल येतं त्यांना आजकाल काय हवं असतं? जे मी म्हटलं जनरेशन झेन, तर त्यांना आजकाल काय हवं असतं? इतकी मजा आहे ही. आणि मी ॲज अ डिझायनर, माझी डिझाईन फिलॉसॉफीच आहे की फंक्शनॅलिटी आणि फॅशनला जोडून घेणं. त्यामुळे माझं अख्खं काम जे असतं ते whether it's Gen Z or whether it's you or whether it's anybody, की त्यांच्या वॉर्डरोबला आम्ही जास्त व्हॅल्यू ॲड कसं मी करू शकेन आणि त्यांच्या लाईफस्टाईलला सुटेबल असे त्यांना रेकमेंडेशन्स करून देऊन तसे गार्मेंट्स आणि कलेक्शन्स मी सारखं फोकस असतो माझा तसे कलेक्शन्स बनवण्याच्या मागे. पूर्वी एक आपल्याला आपण बघायचो तेव्हा असं दिसून यायचं की एखाद्याचं लग्न आहे तर चला बाबा एक डिझायनर आउटफिट घेऊया. म्हणजे माझ्या जमान्याच्या गोष्टी की बाबा चला लग्नाला जायचं तर मी काय घेऊ. आता आम्ही जाऊन मध्यंतरी चनिया चोलीज वगैरे बनवले. तेव्हा एवढे नव्हते. तेव्हा आमच्या आपल्या ठरलेल्या होत्या 4 पैठणी साड्या घरामध्ये असल्याच पाहिजेत. तसं जसं आम्हाला वाटायचं की आमच्या वॉर्डरोबमध्ये 4 पैठणी असल्याच पाहिजेत, तसं आजकालच्या जनरेशनला तू काय सांगशील की त्यांच्या वॉर्डरोबमध्ये मस्ट थिंग्स या काय वाटतात तुला? जेनझी मध्ये सगळ्यात पॉप्युलर जी आता मी एक नवीन लाईन लॉन्च केली विच इज द ॲथलीजर लाईन. अच्छा. ॲथलीजर मध्ये म्हणजे कम्फर्ट अँड टेक्नॉलॉजी कम्स टुगेदर विथ फॅशन आणि फंक्शनॅलिटी. अच्छा. म्हणजे कम्प्लिटली छान कम्फर्टेबल स्ट्रेचेबल फॅब्रिक्स, ओके, सस्टेनेबल आणि फेअर ट्रेड त्याचं सगळं मेकिंग, ओके, आणि सीमलेस विदाउट ओकेजन टाईपचे कपडे की सकाळी तुम्ही कॉलेजला गेलात, कॉलेजमधूनच कॉफी शॉपला गेलात, तिथूनच मूवीला गेलात, मूवीवरूनच डिनरला गेलात आणि मग घरी आलात. म्हणजे मध्ये तुम्हाला खूप वेळा कपडे बदलायची गरज नाहीये. असे स्मार्ट ऑल डे चालतील आणि कम्फर्टेबल असतील आणि स्ट्रेचेबल असतील आणि ज्याचे फिट्स छान असतील, पण ॲट द सेम टाइम तुम्हाला खूप ईज वाटेल आणि स्मार्ट सॉर्ट ऑफ ग्लोबल क्लोदिंग विथ द रूट्स ऑफ इंडिया, पण रिली ग्लोबल स्टाईल. आता तू म्हणालीस ग्लोबल क्लोदिंग, तर ग्लोबली जेव्हा आपण बघतो, जेव्हा की मी साधारणपणे अब्रॉडला गेलेले होते, लंडन असेल किंवा काही असेल किंवा पॅरिस असेल, जे फॅशन हब्स आहेत आपले, सो तिकडे आपल्याला एक असं दिसून येतं की फॅब्रिक्स मिनिमल ऑफ द एम्ब्रॉयडरीज अँड जरदोजीज तर काही प्रश्नच येत नाही, पण द फॅब्रिक अँड द कट्स दे गिव्ह मोर स्ट्रेस ऑन द कट्स. सो त्याबद्दल तू काय सांगशील?
आय थिंक हे खूप महत्वाचं आहे. माझ्या डिझाईन फिलॉसॉफीमध्ये हाऊ टू एनहॅन्स द स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन बॉडी अँड द मोबिलिटी. म्हणजे तुम्हाला हालचाल करताना कसे कपडे घातले तर अगदी सिमलेस हालचाल होईल, किंवा जर तुम्ही एखाद्या माझ्या कलेक्शन मधलं गार्मेंट घातलं तर तुम्हाला इन्स्टंटली एक अपलिफ्टिंग सुपर हिरोइश फिलिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग, जशी आपली बॉडी टाईप कसा जास्त सुंदर दिसू शकतो. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं की बॉडी टाइप्स प्रमाणे त्यांनी फॅब्रिक घेतलं पाहिजे. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. फॅब्रिक फॅब्रिक्स अँड कट्स. सर मला तुला विचारायचंय की आता काही जरा ओव्हरसाइज्ड असतात किंवा काय असतात, सो त्यांच्यासाठी तुम्ही कुठलं फॅब्रिक जास्त करून वापरता? एव्हरीबडी कांट बी स्लिम ट्रिम, करेक्ट, आणि तरी सुद्धा त्यांना स्वतःला स्लिम ट्रिम दिसायचं असतं. सो विथ द फॅब्रिक यू कॅन डू इट. ऍब्सोल्युटली. आय थिंक फॅब्रिक आणि कट हा दोन्ही पॉइंट्स म्हणाला, दोज आर द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यात एक कलर ब्लॉकिंगचाही विषय असतो. एक्झॅक्टली. आणि देन विदिन द कट जसे आपण पॅटर्न मेकिंग मध्ये अलॉंग द मस्क्युलर स्ट्रक्चर व्हर्टिकल कट्स घेतो, त्याच्यामधून एक लीननेस त्या पर्सनला आणता येतो. आणि आय फील लाईक आज प्रत्येकाला आपण बॉडी इन्क्लुझिव्हिटी बद्दल नेहमीच बोलतो, आणि ऑफकोर्स लाईक यू सेड देर आर सो मेनी डिफरंट बॉडी टाइप्स, बट इट इज एव्हरीबडीज, सगळ्यांची इच्छा, एव्हरीबडीज एंडेवर टू बी फिट. म्हणजे आय एम नॉट सेइंग की हा बॉडी टाईप की तो बॉडी टाईप, पण प्रत्येकाला स्वतःकडे बघितल्यानंतर जर एक फिट आणि कॉन्फिडंट फील आला तर ऑटोमॅटिकली आपल्या अख्ख्या पर्सनॅलिटीवर त्या गार्मेंटचा परिणाम होत असतो. सो डेफिनेटली आय फील लाईक यू सेड द स्लाइटली लार्जर बॉडी साइजेस शुड वेअर फॅब्रिक्स की जी खूप जास्त फुलणार नाहीत, की ज्याच्यामध्ये फ्लोईंग आहेत पण स्टिकिंग टू द बॉडी नाही आहेत. यु नो दे शुड बी फ्री फ्लोईंग बट नॉट यु नो ऍक्च्युली मेक यू अनकम्फर्टेबल. किंवा खूप ढगळे कपडे घातले तर आपलं सगळं फॅट लपलं जात आहे असं अजिबात नसतं. ऍट द सेम टाइम खूप टाईट कपडे घातले तर मी बारीक असंही नसतं. सो आय थिंक दॅट बॅलन्स बिटवीन चुझिंग त्या कापडाचा राईट करेक्ट वेट आणि देन मेकिंग शुअर दॅट यू यूज युअर टेक्निक्स ऑफ कलर ब्लॉकिंग, लेन्स, सिल्युएट्स, पॅटर्न, साईड सीम्स, हे सगळं हा स्टडीज खूप इम्पॉर्टंट आहे. जास्त करून आपण पाहतो की वेडिंग मध्ये आपण डिझायनर क्लोथ्स घ्यायला जातो, आणि वेडिंग जे जास्त करून विंटर सीझनला आपण पाहतो की हिवाळ्याच्या दिवसामध्ये असतात, परंतु आजकाल तसं काही राहिलेलं आपण पाहत नाही. वर्षभर लग्न चालू असतात. सो अशा वेळेला कोणती फॅब्रिक्स तुम्ही हे करता? लाईक जसं समर असेल तर त्या वेळेला पण वेडिंग आहे, सो म्हणजे द हेवी यू कॅन से वर्क आपल्या इथे जरा जास्त करून सगळ्याच गोष्टी थोड्या हेवियर साईड कडे असतात. त्यांच्याकडे कसं लग्न असो काय असो, एक गाऊन असेल, हे असेल, बट मिनिमल ऑफ द थिंग्स असतात. सो आपल्याकडचं करताना तुम्ही कसं करता? आय फील लग्न समारंभात आपल्याकडे असे खूप छान फिक्स्ड इव्हेंट्स असतात. हळद, मेहंदी, संगीत, रिसेप्शन, कॉकटेल आता त्याच्यात ऍड झालाय, मेन लग्न. त्यामुळे समर वेडिंग असली तर मग मोस्टली लोक थोडंसं इंडोर वेडिंग करतात, आणि त्याच्यामध्ये जे डे इव्हेंट्स असतात, म्हणजे जसं हळद साधारण सनडाऊनरच्या वेळेला मेहंदी, किंवा दुपारची सवाष्ण, हे ते ही जे सगळे इव्हेंट्स असतात त्याला ऑटोमॅटिकली आपण लाइटर ऑर्गॅन्झा, सिल्क्स, फ्रेंच शिफॉन्स, थोडेसे छान फ्लोरल, कधी कधी प्रिंट्स, किंवा अगदी लाईट एम्ब्रॉयडरीज, अशामध्ये प्ले ऑफ कलर जास्ती आणि इम्पॅक्ट जास्ती, पण लाईक यू सेड द हेवियर एम्ब्रॉयडरीज कमी आपण घेतो. पण आपली संस्कृतीच भारतातली एवढी रिच आहे विथ एम्ब्रॉयडरीज दॅट आपण आपल्या कपड्यांवर कम्पॅरेटिव्हली वेस्टर्न क्लोदिंग किंवा गाऊन्स पेक्षा इनफॅक्ट आपली क्राफ्ट्समॅनशिप दिसेल असं आपण त्याच्यावर काम आणि आपली सगळी कारिगिरी आणि खाका करायचा प्रयत्न करतो. जसे हे फंक्शन्स थोडेसे हेवियर ओकेजन वाईज आणि इव्हनिंग वेअर होत जातात तसे द कलर्स बिकम डीपर, द फॅब्रिक्स बिकम रिचर आणि हेवियर, आणि देन द एम्ब्रॉयडरीज बिकम मोर लेयर्ड आणि कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यातल्या इंट्रिकसीज वाढत जातात. त्याच्यात दुपट्टा आणि लेअरिंग ऑफ डिफरंट गार्मेंट्स येतं. आणि माझ्याकडे मेन्सवेअर हॅज इक्वल प्राधान्य, म्हणजे तेवढंच प्राधान्य आपण मेन्सवेअर आणि विमेन्सवेअरला देतो. त्यामुळे खूप वेळा मी लेहंग्यांना वरतून एखादा रिमुव्हेबल लेअर, शेरवानीला आतमधून प्लेन अचकन पण वरतून एक एम्ब्रॉयडर्ड सिल्क ऑर्गॅन्झाचा सुंदर त्याच्यावरतून कव्हरिंग, जे
सगळं वर्क त्या सिल्क ऑर्गॅन्झावर असतं अच्छा. आणि आतमधून प्लेन आयव्हरी सुंदर बटनांचा अचकन असतो जो तुम्ही नंतरही वापरू शकता. तर दीज एंडेवर्स फॉर मी आर ऑल्सो वेज टू मेक गार्मेंट्स आणि युअर वॉर्डरोब मोर सस्टेनेबल, रियुजेबल, आणि इट कनेक्ट्स इमोशनली टू द ब्राईड अँड ग्रूम. कारण त्यांना असं कधीच वाटत नाही की अरे हे माझं एवढं सुंदर लग्नाचा अख्खा ट्रुझो आणि आम्ही परत वापरूच शकत नाही, असं होत नाही. मग त्याचं एवढे पैसे त्याच्यावरती आपण घालतो. आणि क्राफ्ट्समॅनशिप सुद्धा ना, म्हणजे तेवढी सुंदर कारिगिरी तुमच्या कपाटात का असावी किंवा सुटकेस मध्ये का असावी, ती परत परत वापरली गेलीच पाहिजे, सेलिब्रेट झाली पाहिजे. तुमच्याकडे येतात जेव्हा ब्राईड्स, तेव्हा आजकालच्या नवीन मुली असतात तर त्यांना मी बघितलेलं आहे स्पेशली की त्यांचे स्वतःचे पण काही आयडियाज असतात आणि दे कम अँड टेल यू की मला हा असा असा बनवून पाहिजे, या फॅब्रिक मध्ये पाहिजे, असं पाहिजे. मग देन हाव यू मतलब टॅकल विथ देअर इश्यूज, किंवा त्यांना तुम्ही कसं समजावून सांगता, किंवा त्यांच्या स्किन कलर याच्याप्रमाणे असं तुम्ही त्यांना मग समजावून सांगता का? ऍब्सोल्युटली सगळ्या गोष्टी. सो कमिंग बॅक टू प्लस मॅचिंग विथ द ब्राईड अँड ग्रूम. ऍब्सोल्युटली ते तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला असे एका ताग्यातून कापलेले ब्राईड्स अँड ग्रूम्स नाही आवडत, म्हणजे अगदी, पण कोऑर्डिनेटेड फोटोमध्ये अख्खी फॅमिली, फक्त ब्राईड अँड ग्रूमच नाही पण मदर इन लॉ, फादर इन लॉ, ब्रदर सिस्टर ऑफ द ब्राईड अँड ग्रूम, एव्हरीबडी टुगेदर इन फॅमिली पिक्चर्स कसे सुंदर एकमेकाच्या कॉम्प्लिमेंटिंग दिसतील. आणि दीज पिक्चर्स देन लास्ट युअर लाईफ टाईम. त्यामुळे डेफिनेटली कोऑर्डिनेटेड आउटफिट्स हे असतातच. आणि निवेदिता ॲज अ ब्रँड ची डिझाईन सेन्सिबिलिटी इज फॉर द एम्पावर्ड, कॉन्फिडंट, ट्रॅव्हल्ड, लाईक एक्साइटिंग पर्सन. त्यामुळे त्याच्यात हे जी जेनझी आता जे येत आहेत किंवा जे यंग ब्राईड्स अँड ग्रूम्स येत आहेत, दे लाईक टू फील दॅट दे आर नॉट टाईड इन बाय ट्रेडिशन्स दॅट डोंट होल्ड गुड एनिमोर. म्हणजे ज्या आपल्या सगळ्या ट्रेडिशन्स ज्या आहेत त्या आत्ता आपण एवढे प्रोग्रेसिव्ह आहोत, जे कल्चरली रूटेड आहोत, पण ॲट द सेम टाइम आपल्याला फंक्शनॅलिटी पाहिजे. सेम टाइम वी आर ट्रॅव्हलिंग ग्लोबली. ॲट द सेम टाइम बॉयज अँड गर्ल्स आर फायनान्शियली इंडिपेंडेंट. देअर करिअर मध्ये त्यांच्या ते सुंदर रित्या पुढे जात आहेत आणि ॲट द सेम टाइम फॅमिली व्हॅल्यूज सुद्धा आहेत. तर अशा इंडिव्हिज्युअल्सला जे वर्सटाईल कपडे लागतात तर ते करण्यात उलट आपण खूप स्पेशलाइज्ड आहोत. सो टू डिझाईन द गार्मेंट्स अकॉर्डिंग टू देअर पर्सनॅलिटीज आणि टू रेकमेंड, जसं तुम्ही म्हणाल तसं फॅब्रिक्स, कलर्स, रंगसंगती अकॉर्डिंग टू लोकेशन. कधी कधी डेस्टिनेशन वेडिंग्स असतात, कधी कधी पीपल आर गेटिंग मॅरिड आउटसाइड द कंट्री, समटाइम्स यू आर ऑन द बीच, समटाइम्स यू आर इन द मिडल ऑफ अ पॅलेस. मग त्याच्याप्रमाणे सुद्धा सो इम्पॉर्टंट. सो द सीझन, द बॅकड्रॉप, द फॅमिली, इट्स व्हॅल्यूज, द ब्राईड अँड ग्रूम, व्हॉट दे वॉन्ट. खूप मुलींना आता नको असतं की मी नाही घेणार डोक्यावरून पदर, किंवा मी नाही घेणार, म्हणजे मला डिस्कम्फर्ट नको, मला लाईट वेट लेहंगा पाहिजे, मला लेहंग्यामध्ये दोन्ही बाजूला पॉकेट्स पाहिजेत, आय वॉन्ट टू पुट माय हँड्स इन माय पॉकेट्स, किंवा वॉट एव्हर इट इज, किंवा आय वॉन्ट टू फील अ डिफरंट सॉर्ट ऑफ एम्पॉवरमेंट थ्रू माय क्लोथ्स. तर ह्या सगळ्या अकॉर्डिंग टू द पर्सनॅलिटी आय थिंक इट्स व्हेरी एक्साइटिंग टू डिझाईन फॉर. निवेदिता, तू आता एका वरच्या हाईटला पोहोचलेली आहेस, लाईक यू आर द निवेदिता साबू. सो बिफोर दॅट, म्हणजे तुला जरा आपण मागे जाऊया आणि तुला कसं काय वाटलं की आपण फॅशन इंडस्ट्रीकडे वळावं? बिकॉज यू आर अ ट्रेन्ड कथक डान्सर, आय सपोज यू हॅव डन पेंटिंग्स ऑल्सो. सो म्हणजे तुला कलेची आवड ही पहिल्यापासूनच होती. ऑफकोर्स दिस इज ऑल्सो फॅशन डिझायनिंग इज ऑल्सो द आर्ट अँड क्राफ्ट्समनशिप. सो कसं तुला ह्या इंडस्ट्रीकडे यावं असं कसं वाटलं? म्हणजे कशी सुरुवात झाली तुझी? मी लहानपणापासूनच कम्प्लीट आर्टिस्ट ॲट हार्ट. अगदी म्हणजे मी 4 किंवा 5 वर्षाची असेल तेव्हापासून माझं क्लासिकल कथ्थक नृत्य, माझं स्केचिंग आणि हे ते ड्रॉइंग क्लासेस अगदी फुल स्विंग सुरू होते. क्लासिकल कथ्थकमध्ये तर मी विशारदपर्यंत पोचले, पण माझं एलिमेंटरी, इंटरमिजिएट, सगळ्या पेंटिंगच्या परीक्षा, माझं पेंटिंग करणं आणि फॅब्रिक्सचं वेड, म्हणजे लहानपणापासून शॉपिंगला जायचं म्हणजे माझी आई बिचारी माझ्या मागे 8-9 तास त्या दिवशी रखडणार की ह्या दुकानातून त्या दुकानात, मग ह्याची मॅचिंग कानातलीच, मग त्याचं मग हेच कापड नाही, मग तेच, मग टेलरला जाऊन मी समजून सांगणार की मला असं नाही, मला असंच हवंय. आणि सो दिस वॉज देअर राईट फ्रॉम युअर चाइल्डहुड? राईट फ्रॉम माय चाइल्डहुड. तर 10वी झाल्यानंतर मला आई म्हणेल तुला खरंच करायचं असेल ना तर तू 2 महिन्याचा आता सुट्टीत कोर्स कर, म्हणजे तुला खरंच कळेल की
काय फॅशन आहे. डिझायनिंग काय असतं. हा. आणि तो कोर्स केल्यानंतर आय टुक टू इट लाईक अ फिश टू वॉटर. म्हणजे इट वॉज म्हणजे त्याच्यातलं कटिंग आणि स्टिचिंग मला हे पण कळालं की फॅशन इज नॉट जस्ट अ ग्लॅमरस प्रोफेशन. Exactly, yeah. त्याच्यामध्ये शिवणकाम यावं लागतं, Yes. त्याच्यामध्ये कटिंग यावं लागतं, दिवसंरात्र काम करावं लागतं, टेक्निकली खूप स्ट्रॉंग असावं लागतं. तर मला तो इतका आवडला विषय Yeah. की आय ॲब्सोल्युटली 100% गेव इन टू की मला भारतातल्या आणि जगातल्या बेस्ट इन्स्टिट्यूटलाच मध्येच शिकायचं. म्हणजे निफ्टला जरी गेले तर मला दिल्लीचं सेंटरच हवंय आणि मी FIT न्यूयॉर्कला त्यांचं अफिलिएशन आहे, तर तिथे गेले तरी मला तेच अफिलिएशन मध्येच जायचंय. सो यू वेंट देअर ओनली. हा, म्हणजे माझी तयारी अशी सुरू झाली की लाखो मुलं जी अप्लाय करतात त्याच्यातले पहिली 30 मुलं फक्त निफ्टच्या सेंटरला जातात दिल्लीच्या. क्रेडिटेबल आहे यार. म्हणजे माझी जिद्द, तिथे माझी आई ऍक्च्युली होमिओपॅथिक डॉक्टर, वडील मरीन इंजिनियर, आणि ते म्हणाले तू काय खाणार पिणार कसं पोट भरणार तुझं ते आम्हाला माहिती नाहीये, कारण तू डिझायनर व्हायचं ठरवलंयस. आणि तोपर्यंत 12वी पर्यंत मला अगदी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी इंग्लिश फ्रेंच म्हणजे जेवढे विषय घेता आले असते तेवढे ते म्हणाले सगळे विषय करायचे. म्हणजे जर बदलला माइंडसेट बदलला तर यू डोंट यू आर नॉट स्टक विथ डुईंग दिस. पण आय थिंक आय वॉज जस्ट रिअली हॅपी. मी भारतात 3री आले, मला आवडीचं सेंटर मिळालं आणि आय एंडेड अप म्हणजे मी खूपच एक्स्ट्रा हार्डवर्किंग होते, कारण मी भांडून गेले होते घरून की मला फॅशनच करायचं. म्हणजे शोल्डर्स वरती खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्यामुळे दिल्लीला गेल्यानंतर जरा कल्चर शॉक बसला की आणि मी 16 वर्षाची होते जेव्हा मी गेले. 12वी केली पुण्यामध्ये फर्ग्युसनला आणि आय गॉट सिलेक्टेड ॲट निफ्ट. सो वेन आय वेंट देअर सगळे माझ्या क्लासमधली 30 मुलं माझ्यापेक्षा बरीच मोठी होती. आणि त्याच्यातून तर मला आणखीन असं वाटायला लागलं की आपण आपल्या असाइनमेंट्सवर आणि अभ्यासावर लक्ष द्यावं. म्हणजे मास बंक वगैरे करत असताना ते म्हणायचे की काही फरक नाही पडत, चल जाऊन पिक्चर बघून येऊ. आपलं एकतर महाराष्ट्रीयन अपब्रिंगिंग आणि त्याच्यातून असं वाटायचं की नाही मी नाही, म्हणजे गट्सच नव्हते मास बंक करायचे. आणि टीचर्स म्हणायचे की आज ट्राउझर शिकवणार, ज्यांनी नाही आलं त्यांना परत ट्राउझर शिकवली जाणार नाही, आयुष्यभर ट्राउझर कापायची नाही. मग म्हणजे मी तिथे अगदी सिन्सिअर स्टुडंट सारखी बसून सगळं शिकत असायचे. आणि इट वॉज रिअली नाईस. सो मच ग्रॅटिट्यूड. आय ग्रॅज्युएटेड ॲट द टॉप ऑफ माय क्लास. मला लगेच अरविंद ब्रँड्स, ज्यांचे ॲरोली, रँगलर, फ्लाइंग मशीन हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत भारतात, त्याच्यामध्ये मला हेड डिझायनर म्हणून 19व्या वर्षी ऑन कॅम्पस नोकरी मिळाली. हायएस्ट पेड. आणि द HR मॅनेजर मला अजूनही आठवतं, म्हणाला थँक गॉड इट्स लीगल टू हायर यू. म्हणजे मी 19 वर्षाची झाले होते आणि मला 3 वर्षात नोकरी मिळाली. सो माझं बँगलोरचं पण त्यांच्याकडची 2 वर्ष इतकी सुंदर गेली, कारण अरविंदचं अहमदाबादचं अख्खं इंडिगोचं प्लांट, त्यांचे शर्ट्स आणि ट्राउझर्सचे फायनेस्ट फॅब्रिक्सचं सगळं विविंग, like all the technical knowledge on scale that I got was really made my entire base खूप strong. आणि you have become a global name now. तर तू इंटरनॅशनली पण एवढी फेमस आहेस, मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझा फर्स्ट इंटरनॅशनल शोकेस वॉज ॲट लंडन फॅशन वीक. अच्छा. हळूहळू मी एक मशीन एक टेलर पासून सुरुवात केली नोकरी सोडल्यावर, आणि एक 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 वाढवत गेलो. त्याच्यात माझा फर्स्ट तो ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर झाला. मग इंटरनॅशनली मला थोडं इन्व्हिटेशन्स आणि रेकग्नेशन यायला लागलं. तर आपण 3 वर्ष ओळीत लंडन फॅशन वीक केलं, पॅरिस फॅशन वीक मध्ये भाग घेतला, दुबई, कोलंबो, हाँगकाँग, इवन साऊथ कोरियामध्ये एक एशिया फेस्टिवल होतो, त्याच्यात भारतातल्या डिझायनर्समध्ये माझी 3 सलग वर्ष तिथे शोकेस करायला. एव्हरी कंट्री सेंड्स वन डिझायनर. त्याच्यामध्ये आपण सोलमध्ये त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये पण शोकेस केलं. सो इंटरनॅशनली टेलिंग मी समथिंग अबाउट द वॉर्नर ब्रदर्स. हो. सो वॉर्नर ब्रदर्स, आपली ही जी डिझाईन सेन्सिबिलिटी आहे, दॅट आय लाईक एव्हरी पर्सन हू वेअर्स आवर क्लोथ्स टू फील लाईक अ सुपर हिरो. आणि जे आपले पॅटर्न्स आहेत, जे कट्स आहेत, ते खूप असे एम्पॉवरिंग क्लोथ्स बनवते मी. आणि ती डिझाईन सेन्सिबिलिटी एकमेकांशी मॅच झाल्यामुळे वॉर्नर ब्रदर्सनी मला 2 वर्षासाठी त्यांचं इंडियाचा ऑफिशियल डिझायनर म्हणून नेमलं होतं. तेव्हा आपण त्यांच्या वंडर वुमनचा जो IP आहे
त्या IP ला भारतीय महिलांपर्यंत कसा पोचवायचा. दॅट दिस होल फिलिंग आणि इथॉस ऑफ वंडर वुमन विच स्टँड्स फॉर स्ट्रेंथ आणि ट्रूथ आणि इक्वालिटी, आणि जी भारतीय नारी ही ऑलरेडी आहे. प्रत्येक नारी इतकं स्वतःच्या आयुष्यात करत असते की शी इज ऍक्च्युअली वंडर वुमन. म्हणजे घर सांभाळा, हे करा ते करा, बाहेर नोकरीला जा, मुलांना वाढवा, करिअर सांभाळा. आणि इन दॅट मग आपल्या कल्चरमध्ये ते सेम इन्स्पिरेशन आणून वंडर वुमनचे कपडे इन द इंडियन कॉन्टेक्स्ट आणि वेस्टर्न वेअर कॉन्टेक्स्ट आणि ॲक्सेसरीज. सो प्रेथ कुत्योर आणि ॲक्सेसरीज अशा तिन्ही लाईन्स आपण डेव्हलप केल्या त्यांच्यासाठी. लवली. तुझं कनेक्शन हे थोडं पॉलिटिकली पण आहे. मला असं कळलं की अजितदादांच्या बहिणीची, सख्या बहिणीची मुलगी आहे, फर्स्ट कझिन. सो तिकडनं कसं काय, म्हणजे तिकडे तर तुला माहिती आहे की बहुतेक सगळ्या जण म्हणजे साड्याच नेसतात, रादर याच्यामध्ये दुसऱ्या खांद्यावरनं पण पदर घेऊन ते तुमच्यामध्ये राहतात. तर त्यांना कसं काय तू मॉडर्न केलंस? मला असं वाटतं की इतकी सुंदर बॅलन्स्ड फॅमिली आहे ती की वेन इट कम्स टू कल्चर आणि आमच्या दिवाळीच्या जेव्हा भेटी होतात किंवा लग्न असतात घरात, तेव्हा इंडियन कल्चर सुद्धा तेवढंच सुंदर आणि एक प्राईड असते त्याच्यात की एक असा फिलिंग असतं की आपण भारतीय आहोत आणि आपण ही साडी आणि आपलं कल्चर कसं कॅरी केलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाइम जेव्हा आपण मूवीजला जातोय किंवा परदेशी फिरायला जातोय किंवा वॉटेवर, तेव्हा तेच कम्फर्ट फंक्शनल क्लोदिंग मध्ये आणि इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न स्टाईलनी घालून तेवढ्याच इजनी, म्हणजे टेक इट इन युअर स्ट्राईड आणि तेवढ्याच इजनी ते पण कॅरी करणं, असा जो हा कल्चरल बॅलन्स आम्ही शिकलोय घरात, विच हॅज बीन व्हेरी म्हणजे टचवूड, म्हणजे खूप खूप छान तो प्रोग्रेसिव्ह बट ऑल्सो कल्चरली रूटेड असा तो आहे. आणि मला माझ्या भावांसाठी, माझ्या वहिन्यांसाठी, माझ्या सगळ्या भावंडांसाठी कपडे कधी काही केलेस की नाही? नेहमी. बट नॉर्मली पण त्यांचे व्हाईट आणि दुसरं ते तर काय मोदी जॅकेट वगैरे टाईप नाही घालत मला, आणि सांगतात की तुझं डिझायनिंग वगैरे नको, मला छान फिटिंगचे पांढरे कपडे करून दे. कारण एकदा मी थोडंसं त्याच्यावर लाईन केली होती आणि बटनाचा रंग थोडासा त्याला धागा, ते म्हणले हे बघ मला सगळे हसले, अजिबात असं काही माझ्यासाठी करायचं नाही. मला साधे पांढरे झब्बे आणि छान लिनन, त्यांना खूप छान क्वालिटीची लिनन्स आवडतात कारण ती क्रिस्प पण राहतात. त्यांच्या अगदी म्हणजे काही टिपिकल पद्धती असतात की त्यांना तो 2 इंचाचा स्कर्फ आवडतो जो त्यांना वरती त्याला असे असे आवडतात. पण छान म्हणजे अगदी मजा येते मला माझ्या साड्यांमध्येच पाहतो आम्ही सुनेत्रा वहिनींना पण. त्यांच्या साड्यांमधल्या, त्यांच्या वॉर्डरोब मधल्या किती तुझ्या गोष्टी आहेत? मला वाटतं की त्यांचे काही सलवार कमीजेस आणि काही स्पेशल थोड्याशा भरतकामाच्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या करतो आपण. पण त्यांच्या ट्रेडिशनल साड्या ऑफकोर्स ज्या आहेत त्या अगदी सुंदर विवर्स कडूनच असतात, त्यामुळे त्याच्यात काहीच प्रश्न नाही. आणि नो आय रिली म्हणजे माझ्या अगदी जीवाच्या अगदी जवळचं म्हणजे क्लोजेस्ट टू माय हार्ट असं असतं ना की स्वतःच्या भावंडांसाठी कपडे करणं आणि मग त्यांनी घातलेले बघणं आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद होणं. तर आय एम व्हेरी हॅपी टू. जसं तू म्हणालीस की भावंडांनी घातल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, तसंच फिल्म फ्रॅटर्निटी मधले पण बरेचसे तुझे क्लायंट्स आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. फिल्म फ्रॅटर्निटीसाठी डिझाईन करायला मजा येते कारण एक्सपेरिमेंट खूप करायला मिळतं. म्हणजे विच इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू माय फॅमिली. तिथे मला सांगितलं जातं की डिझायनिंग कमी, प्लेन कपडे जास्त, छान फिट, चांगलं फॅब्रिक. आणि इथे आय थिंक द मोर वन कॅन एक्सपेरिमेंट विथ स्टाईल, विथ फिट, विथ फिनिश किंवा, आणि त्यामुळे इट्स लाईक अ सुपर्ब ड्रीम कम ट्रू. म्हणजे आत्ताच आपण फरहान अख्तर, करीना कपूर, नेहमीच म्हणजे आपले सगळे शो स्टॉपर्स जे झालेले आहेत आणि सगळ्यांचे तुझे पुष्कळच झाले. हो म्हणजे 100 शोज आता 100 शोज पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे ओव्हर द लास्ट कपल ऑफ इयर्सच झालेत. बट फिल्म्स मध्ये मला काही मी सुरुवातीला मराठी फिल्म्सचे पण कॉस्ट्युम्स केले होते. हो का? आणि अमोल पालेकरांची अँड वन्स अगेन, एक जय जय महाराष्ट्र माझा, एक 2-3 फिल्म्सचे कॉस्ट्युम्स मी केलेले. आणि त्याच्यानंतर आपला सगळा फोकस जे मेन प्रोटॅगनिस्ट असतात त्या फिल्म्स मधले, त्यांचे त्या फिल्म मधले कॉस्ट्युम्स करायला लागलो. जेव्हा आपण कॉस्ट्युमिंग बघतो तेव्हा त्या कॅरेक्टर प्रमाणे तुला जावं. बरोबर. सो देअर यू हॅव टू चूज
the fabric or whatever, Correct. it according to the character of According it. to the storytelling of the character. कारण का समजा तुम्ही एखादं गरीब ह्याच्यातली दाखवत असाल तर तिथे तुम्हाला तुमची क्राफ्टमनशिप जास्त नाही दाखवता तिथे येणार. स्टडी दाखवावा लागतो. हा, द रिसर्च अँड द exactly. डेप्थ ऑफ हाऊ Yes. यू अंडरस्टँड दॅट कॅरेक्टर Yes. बिकम्स रिली इम्पॉर्टंट. Yes. म्हणजे त्यांच्या त्या अख्ख्या पर्सनॅलिटीमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये घुसून की तो कपडा किती वेळा धुतला गेला असेल किंवा मातीतून जाऊन आलाय का, त्या लोकल रिजनची अवेलेबिलिटी काय आहे. आणि Yeah. म्हणजे आय एम टेलिंग द रॉंग पर्सन, यू नो द इन नाही, डेप्थ नाही, नाही, असं ऑफ नाही. यू हॅव एन इन No, I डेप्थ got स्टडी very, ऑफ मतलब काय म्हणायचं, मला अजूनही सगळ्या गोष्टी ऐकायला शिकायला. मनुष्य हा कायम शेवटपर्यंत म्हणतात ना नाही, but you are the master of your craft. Yeah, but so- yeah, one should know, like when you are doing, like Correct. what you people take into account, that also No, I feel would like for to know. every character in a movie, understanding the psyche of a character also by saying की हा किती वेळा आठवड्यातून कपडे धुत असेल स्वतःचे, हो, अच्छा. मग ते Yeah. किती इस्त्री केलेले पाहिजेत Okay. का चुरगाळलेलेच पाहिजेत Okay. का, म्हणजे त्याचं म्हणजे Even त्याचा right from इकॉनॉमिक the- हा. स्टेटस काय आहे. जर Yeah. तो इथून बाहेर जाणार असेल आणि त्यांनी 600 रुपयाचा शर्ट घेतलाय का 6000 रुपयाचा शर्ट घेतलाय, Yeah. देन व्हॉट इज ही लुकिंग लाईक, व्हॉट इज Yeah. हिज पर्सनॅलिटी अबाउट, व्हॉट आर हिज इंटरॅक्शन्स और हर इंटरॅक्शन्स, where is she dressing up for, what is her mindset, does she like looking sexy or does she like looking withdrawn and Yeah, subtle or yeah. whatever it is. म्हणजे एवढे According सगळे- to the character, हा. what it is. आणि मग हिस्टॉरिक किंवा ऑफकोर्स लाईक यू सेड की इकॉनॉमिक परिस्थिती दाखवायची Yes, असेल yes, तर yes. मग एव्हरीथिंग, द चॉईस ऑफ कलर, द हा. चॉईस ऑफ फॅब्रिक, Yes. वेअर दॅट पर्सन वॉज ब्रॉट अप, देअरफॉर त्यांची सेन्सिबिलिटी काय असेल, आणि मग तो असा सिमलेसली तो कॉस्ट्युम असं वाटलं पाहिजे की इट्स ब्लेंडेड इन विथ द पर्सनॅलिटी अँड बिकम वन, which will only help that character to get even more into their skin. So the costume should actually be under your skin and over your skin to help you become. आजकाल आपण बघतोय आता सोन्याचा भाव एवढा झालेला आहे, तर तेव्हा आजकाल जेव्हा आम्ही सोनारांच्याकडे जातो तेव्हा त्यांनी आयदर 1 ग्रॅम सोनं मध्यंतरी आणलेलं होतं, 1 ग्रॅमचे दागिने आणले, किंवा आता कमी ह्याच्यामध्ये परंतु जास्त मोठे दिसतील असे दागिने ते बनवायला लागलेले आहेत. सेम लाईन वरती नाव आय वॉन्ट टू आस्क यू की आपण जेव्हा बघतो तेव्हा खूप कॉस्टली आता आउटफिट्स पण खूप कॉस्टली झालेले आहेत, परंतु जर समजा वी वॉन्ट द सेम टाईप ऑफ अ फॅब्रिक परंतु त्याच्यावरती कॉस्टिंग जरा म्हणजे पॉकेट फ्रेंडली, बरोबर. आय वुड लाईक टू से. सो अशा तऱ्हेचे कपडे एखाद्याने तुम्हाला सांगितले बनवायला तर तुम्ही तसे बनवून देता का, की नाही आम्ही नाही बनवणार, तुम्ही आपलं दुसरं बघा? नाही, मला असं वाटतं की एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी मॅच व्हायला पाहिजे. सो आय थिंक माय जॉब इज टू ऑनेस्टली से की दिस इज द एक्सपेक्टेशन अँड दिस इज द बजेट. त्यामुळे त्याचं एक जुळून हा, दॅट्स व्हॉट आय त्याच्यातून एक सुंदर कॉस्ट्युम दिसेल असा घडवून आणणं. येस. मी म्हणेन की उलट आहे. आता क्राफ्ट्समनला आपले कपडे महाग का होत चाललेत की आज जो एम्ब्रॉयडरर आहे किंवा वीवर आहे किंवा क्राफ्ट्समन आहे त्याला आपण अवेअर करत 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 त्याला स्वतःच्या कलेची व्हॅल्यू कळायला लागली. सो थँकफुली त्यांचे पगार, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यांचं मुलांचं एज्युकेशन, त्यांच्या पुढच्या Yes, yes, पिढ्या, yes. ऑल ऑफ दिस इज बिंग अपलिफ्टेड. म्हणजे ज्यांचे पगार एका काळी 5,000 आणि 6,000 रुपये महिना होते ते आता 30, 35, 40,000 रुपये महिना इझिली घरी घेऊन जातात. तर त्या क्राफ्ट्समनशिपची कदर असणं आणि फॅब्रिकच्या क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज न करणं. म्हणजे माझं म्हणणं असतं की तुम्हाला कमी बजेटमध्ये जरी पाहिजे असेल तरी तुम्ही व्हर्जिन पॉलिएस्टर नका घेऊ. पॉलिएस्टर अगदी 40 रुपये मीटर पासून सुरुवात होते आणि सिल्कची सुरुवात होते 450, 600, 700, 800 रुपये मीटर पर्यंत. तर मग त्या कापडामध्ये जर आपण क्वालिटी तशीच ठेवली विदाउट कॉम्प्रोमाइजिंग, पण जर एम्ब्रॉयडरी अख्खा ब्लाउज घेण्यापेक्षा एखादा मोटिफ आपण खूप सुंदर घेतला Yes, yes, आणि मग yes, त्याच्या स्टायलिंग मध्ये थोडं खेळलो, या तर आय वुड से दॅट एक इम्प्रूव्हिंग अ पर्सन्स टेस्ट अँड पर्सनॅलिटी विदाउट खूप जास्त भरण्यापेक्षा, आणि म्हणून मला क्वालिटी कमी चालेल, मिनिमम इज मॅक्सिमम. आय फील लाईक डिझाईन फीचर वाईज जास्त करायचं, हा. त्याच्यात तेवढाच एलिगन्स आणायचा, येस पण क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. येस, नॉट टू गो टुवर्ड्स अनसस्टेनेबिलिटी. Yes. त्यालाच आपण फास्ट फॅशन म्हणतो आज. हा, करेक्ट है ना? करेक्ट. तर छान स्लो इमोशनली कनेक्टेड ट्रू फॅशन घ्यायची आणि त्याच्यावरची मग एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी जरा मॅच करायची. आजकाल सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड झालेलं हो. आहे. सो फॅशन इंडस्ट्री ही मी असं म्हणेन दर एक
सेकंदाला बदलत असते. अगदी. फॅशन्स आर म्हणजे चेंजिंग सो फास्ट. द ट्रेंड्स दे कीप ऑन चेंजिंग. ऍक्च्युली दे कीप ऑन कमिंग. द जे आपले मागचे असतात तेच परत येत असतात, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं इनोव्हेटिव्ह पॅटर्न असतो. सो एवढ्या फास्ट चेंजिंग आणि एवढ्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आपलं स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी तुम्ही लोक काय करता? जसं तुम्ही आत्ता म्हणजे अगदी 5 मिनिटापूर्वी म्हणालात तसा कॉन्स्टंट अभ्यास आणि कॉन्स्टंटली अजाईल राहणं, की आत्ता आपल्या अवतीभवती काय चालू आहे आणि आपण किती एखाद्या माणसाच्याच नाही अख्ख्या पॉप्युलेशनच्या सायकीमध्ये, म्हणजे लिटरली इट्स अ स्टडी ऑफ सायकॉलॉजी, की व्हॉट इज एव्हरीबडी फीलिंग राईट नाउ. त्याचं are they feeling like they should be more comfortable? Are they feeling like I want more ease? Are they feeling like मला सारखे सारखे कपडे नाही बनवायचे, मला टाईट कपडेच नाही घालायचे आता, किंवा आर दे फीलिंग लाईक मला खूप हाय हिल्स घालायच्याच नाहीत, माझ्या पायालाच त्रास होतोय, मी स्नीकर्सच घालणार. व्हॉट इज द सायकॉलॉजी ऑफ अ पर्सन ऑफ दिस जनरेशन राईट नाव? आणि मग त्याच्याप्रमाणे वर्ल्ड ट्रेंड्स, इंडियन क्राफ्ट्स हे सगळे एकत्र आणून कॉन्स्टंटली अहेड ऑफ द कर्व कसं राहायचं, ह्याच्यासाठी आय फील एक ऑफकोर्स इंट्युशन ऑफ अन आर्टिस्ट विच कम्स I think naturally when you're a creative person, but at the same time constantly staying abreast with technology, constantly अभ्यास करायचा नवीन फॅब्रिक्सचा, नवीन ट्रेंड्स. आपण नुसतंच आता कपड्यांविषयी बोलतोय, परंतु कपड्यांना जास्त एनहान्स करणाऱ्या असतात ऍक्सेसरीज. बरोबर. सो मग ती बॅग असेल, पर्स असेल, आपली कुठली चपला असतील, आपले कानातले, गळ्यातले, हे सगळे हे पण तुम्ही त्यांना सजेशन देता का? कारण की देर हॅव बीन मेनी पीपल हु हॅज गॉट लॉट ऑफ मनी, बट त्यांचा फॅशन सेन्स तर हा तेवढा चांगला नसतो. वाईल एज यू कॅन मतलब even see a customer coming to you who doesn't have that much amount of money, but this sense has been very powerful. Correct. So how you मतलब do with that? म्हणजे तुम्ही त्यांना accessories वगैरे ते पण तुम्ही त्यांना पुरवता का, देता का त्याच्या बरोबर? बिकॉज लाईक इट कॉम्प्लिमेंट्स टू युअर ड्रेस. ऍब्सोल्युटली. आणि ते तशा तऱ्हेनेच घातलं गेलं पाहिजे. सो त्यामुळे आय फील लाईक एकदा माझ्याकडे एखादी व्यक्ती आली की ती जवळपास त्या माझ्या ब्रँड बरोबर जुडलीच जाते, की म्हणजे अगदी मला कधीतरी मेसेज येतो की आज माझ्याकडे हा महत्वाचा कार्यक्रम आणि हे सगळं वॉर्डरोब मध्ये, पण मी ह्याच्याबरोबर हे घालू का? किंवा माणसं विचारतात की आता मी ही ट्राउझर घातले तर ह्याच्याबरोबर शर्ट आणि पण मग शूज आणि असे. तर तो जो एक अवेअरनेस असतो जो एखाद्या डिझायनर बरोबर किंवा माझ्या ब्रँड बरोबर इंटरॅक्ट केल्यानंतर जो ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होते. तर वी स्टार्ट एज्युकेटिंग आणि मेकिंग पीपल मोर अवेअर अँड अवेअर ऑफ देअर चॉईसेस. आपण कधी कधी पैसे तेवढेच खर्च करतो, लाईक यू राईटली सेड, यू नो, यू आर गोइंग टू स्पेंड द सेम से सपोज 2000 रुपीज ऑन युअर फुटवेअर और वॉट एव्हर इट इज, बट चूजिंग मेकिंग द राईट चॉईस. आणि ह्याच्यामध्ये येस, ह्याच्यामध्ये नक्कीच आय फील की माझा खूप मोठा वाटा असतो विथ एव्हरी पर्सन हू कम्स टू अस. आणि ऍक्सेसरीज आपण कधी कधी स्वतः करतो, शूज आपण स्वतः प्रोड्यूस करून डिझाईन करून करतो, पण आपण ऍडवायझरी पण खूप बिकॉज इट्स अ फुल लुक. म्हणजे अ पर्सनॅलिटी इज नॉट कम्प्लीट विदाउट म्हणजे हेड टू टो. म्हणजे लॉट ऑफ टाइम्स वी विल ऑल्सो रेकमेंड हेअर स्टाईल्स, लॉट ऑफ टाइम्स वी विल ऑल्सो रेकमेंड वेडिंग ज्वेलरी, किंवा वी आर द फर्स्ट डिझायनर लेबल इन द कंट्री दॅट टिफनी कोलॅबोरेटेड विथ टू हॅव अ पॉपअप इन इंडिया. त्यामुळे असंही असतात की म्हणजे त्या ब्रँडची टेस्ट आणि त्याचं जे ओव्हरऑल आउटरीच टू द राईट क्लायंट बेस असतो, त्याच्यामुळे सुद्धा इंटरनॅशनल ब्रँड्स हॅव गिव्हन अस अ लॉट ऑफ मेन्स वेअर पण तुम्ही करता. सो लेट्स टॉक अबाउट इट, कारण की ते जरा बॅक सीटला पडल्यासारखं वाटलं मला. उलट आहे, आय फील मेन आर बिकमिंग मोर अँड मोर अवेअर रिअली अबाउट देअर. टेल अस अबाउट द हाऊ मेनी डिफरंट टाइप ऑफ मेन्स वेअर आर देअर. मतलब वी नो कपल ऑफ. मी तर म्हणेन की माझ्या शेरवानीज असतील, पॅन्ट्स असतील, टक्सिडोज असतील. सो वी स्टार्ट आवर मेन्स वेअर रेंज विथ जॉगर्स, लाईक फॉर्मल पॅन्ट्स, ज्या निटेड पॅन्ट्स म्हणजे अगदी सुपर स्ट्रेच असतात पण फॉर्मल दिसतात. म्हणजे जॉगर्स, जॉगिंग पॅन्ट्स, लिनन शर्ट्स, फॉर्मल बिझनेस शर्ट्स, सूट्स, बंगलाज, बंडी कुर्ताज, शेरवानीज, यु नो, इवन स्ट्रेचेबल चिनोज, लिनन पॅन्ट्स, ट्रॅव्हल जॅकेट्स, स्पोर्ट्स जॅकेट्स, ब्लेझर्स. म्हणजे मी तर मेन्सवेअर मध्ये म्हणते की वेस्ट, अंडरवेअर आणि सॉक्स
ह्या 3च गोष्टी आम्ही करत नाही आता. अदरवाइज वी डू लिटरली द होल मेन्सवेअर रेंज. म्हणजे एकदा माणूस आपल्याकडे आला Yeah. की त्याचे सगळे लाईफ ओकेजन्स इन्क्लुडिंग हिज बिझनेस ट्रिप्स, हिज कॉन्फरन्सेस. आणि आजकाल असं झालेलं आहे प्रत्येक ऑकेजनला म्हणजे काउंट केलं जातं. इवन युअर एअरपोर्ट लुक इज ऑल्सो बीन काउंटेड. Absolutely, which is where those joggers and Yeah. athleisure जे Yeah. म्हणतेय, Yeah. that comes into the Yes. whole airport Yes. travel. Yes. You know, your I just don't know how they come to know that these guys are going to travel, or do they call their PR कि भाई मैं आज जा रही हूँ, जरा भेज दे दो चलो. That come on, that is a very different point. परंतु आत्ताला आपण जे बोलत होतो त्याच्यामध्ये मला अजून एक मुद्द्याकडे तुझं लक्ष वेधायचं ते म्हणजे फिल्म्सच्या साठी जेव्हा तुम्ही कॉस्ट्युमिंग केलेलं आहे तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही त्या डिरेक्टरच्या ह्याच्याप्रमाणे बसता का यू टॉक टू द पर्सन हु इज प्लेइंग द रोल like which fabric he likes and make them understand that look the director is saying this thing. असं कधी काही घडलंय का? I think it is an amalgamation of both. हा आणि actors are also very sensitive Yeah. towards the character या now. या त्यामुळे and you attend the shoot. not the first couple of sittings, but not always. Yeah. Otherwise, there is a stylist. Yeah, but before there And must of be course, a of look course. ना look test त्यांची Of झालेली course, असेल. of course. Yeah, when you do that. Yeah. Yeah. So for the look test fittings, discussions for what needs to happen, त्या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट माझी पर्सनल असते. वन्स द गार्मेंट्स आर रेडी, फिटिंग्स आर डन आणि द शूट इज ऑन द फ्लोअर, तेव्हा मग तिथे Your टीम, assistant or the- असिस्टंट, टेलर्स, हा. लास्ट The मिनिट other. चेंजेस, कंटिन्युटी, ते सगळं मग पुढचं. जेव्हा एखादा तू केलेला आउटफिट असेल, जेव्हा तो खूप असा पॉप्युलर झालेला असेल फिल्म्स मधला, तेव्हा कसं काय वाटतं मग एकदम? It gives you I think it's quite great amazing. pride, yeah. It does. I think recognition Yeah. is always. तू म्हणाली कान्स फिल्म फेस्टिवलला पण तुम्ही हो, गेलेला हो, होता. हो. लेट्स नो अबाउट मी इट. पर्सनली 2दा कॅन फिल्म फेस्टिवलला गेलेली आहे टू शोकेस कलेक्शन्स. आणि तिथे फार रशियन ऍक्ट्रेसेस पासून इंडियन ऍक्टर्स पर्यंत सगळ्यांनी Yeah. आपले कपडे घातलेले आहेत. ओके. आणि कोणी आता कोणी of रेड course, कार्पेट वरती घातलेले होते तुझे? म्हणजे आता लास्ट इयरच आय थिंक 2 फिल्म्स हॅड गॉन हा. विच वी ड्रेस्ड अप द एंटायर कास्ट अँड क्रू हो, अच्छा. for the all the 4-5 members who went, Okay. we dressed. Okay. ह्या वर्षी आता जात आहेत लोक, त्यामुळे नाव ऑल द रिक्वेस्ट हॅव स्टार्टेड कमिंग इन Okay. फॉर Okay. अस टू ड्रेस देम अप. Okay. आणि what happened was we also shot one of our, म्हणजे it's up on our Instagram, we shot one of our collections on the Russian actress during Cannes Film Festival also. Okay. So that was also fun. Okay. आता मी ह्या वर्षी स्वतः नाही जाणार आहे, पण our clothes will go, various people will wear them and then they'll show up. Now you have conquered so much in fashion industry की आता ह्याच्या पुढची स्वप्न काय आहेत असं मी म्हणेन. मला असं वाटतं की आपली जी ही फंक्शन नीड्स फॅशन आणि टू ॲड व्हॅल्यू टू ह्युमन लाईफ, ही जी डिझाईन सेन्सिबिलिटी माझी आहे, त्याच्या थ्रू हे मॉडर्न ॲथलिजरचे जे कपडे आहेत, ॲथलिजर मीट्स कॅज्युअल वेअर, आणि त्याच्यात एक जी मला आपल्या भारताची स्टोरी सुद्धा सांगायची आहे. आत्ताला जे लॉकडाऊन झालं त्याच्यामध्ये जवळजवळ कोणालाही म्हणजे कामं अगदी. नव्हती, तर अशा वेळेला तुमच्याकडे एवढे क्राफ्ट्समन आहेत, तर त्यांना तुम्ही कसं काय म्हणजे हे केलं, कोपअप कसं केलं? सुरुवातीला तर खूपच म्हणजे असं वाटलं की ही माहिती नाही कधी संपणार आहे, हो, लॉकडाऊन yeah, किती yeah, वर्ष yeah. It लागतील, was महिने horrible, लागतील. yeah. सो देर वॉज नो श्युरिटी. त्याच्यामध्ये जेव्हा अगदी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या रित्या प्रयत्न केले, पण जेव्हा डिझायनर्सनी किंवा टेलर्सनी स्वतःकडे पडलेली फॅब्रिक्स कापून फॅब्रिक कव्हरिंग्स बनवायला, मास्क बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सांगितलं की तू का नाही बनवत मास्क, यु नो, बनवून टाक, फॅब्रिक पण संपेल, हे पण होईल. पण माझ्या मनात, कारण मला जे हे नेहमी वाटतं की टेक्नॉलॉजी आणि फॅशन किंवा आर्ट आणि टेक्नॉलॉजी एकत्र आलं पाहिजे, त्याच्या थ्रू मला असं वाटलं की मी फक्त कापड कापून जर माझ्या आईला, माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या फॅमिलीला, माझ्या क्लायंट्सला मास्क दिले आणि त्याच्यातून चुकून तो कोविडचा व्हायरस आतमध्ये जाऊन कोणाला कोविड झाला, तर मी ती म्हणजे मला सहनच होणार नाही की मी मास्क बनवलाय आणि तो टेक्निकली बरोबर नाहीये आणि ते प्रॉडक्टच टेक्निकली स्ट्रॉंग नाही आणि तरी पण मी नुसतं बनवायचे म्हणून बनवले. त्यामुळे मी त्याचा अख्खा अभ्यास केला. मी NCLचे 2 सायंटिस्ट,
फिल्टर्समध्ये 2-3 जे दिग्गज लोक होते ते, सस्टेनेबल रियुजेबल एन्व्हायरमेंटली फ्रेंडली टेन्सल फॅब्रिक्सचे सप्लायर्स, आणि त्याच्यामध्ये जो पॅटर्न मेकिंग मध्ये जो एक 3D, जो इथून मास्क अगदी व्यवस्थित बसेल, मॅक्सिमम 3 डिमेन्शनल कव्हरेज, आणि जो ओठांना बोलताना लागणार नाही, आणि ज्याच्यामध्ये रॅशेस नाही होणार, आणि एअर पॉकेट इथे तयार होईल की ज्याच्यातून तुम्हाला तरी पण ब्रीदिंगला त्रास नाही होणार, असे मी ते मास्क रिसर्च केले, ते बनवले, त्याला सर्टिफाय करून घेतलं, त्याचं सिट्रा सर्टिफिकेशन, त्याला 3 लॅब्स कडून पण सर्टिफिकेशन करून घेतलं, ज्याचे कानामागून काचणार नाही, ज्याची इतकी सॉफ्ट फॅब्रिकची ती इलॅस्टिकेटेड जर्सी होतं, आणि ते ब्रीथ सेफ मास्क म्हणून आपण जेव्हा लॉन्च केले तेव्हा लिटरली आपले मास्क डॉक्टर्स, म्हणजे पोलीस फोर्स, अगदी आपले सगळे क्लायंट्स, जेवढे आर्टिस्ट आहेत, कितीतरी ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस, आपले सगळे जेवढ्या लोकांना त्याचा सगळा ऑनलाईन त्यांना पोचवण्याची जबाबदारी, आणि आपले मास्क स्टार्टेड ॲट सम 250 रुपीज, जेव्हा त्याची मॅन्युफॅक्चरिंग मला त्याच्यापेक्षा जास्त महाग पडत होती, आणि मग एक थोडंसं जास्त डिझाईनची लाईन विच वॉज आय थिंक काहीतरी नंतर डिझायनर मास्क पण नाही, पण वी लिटरली डिड दिस पण आय डिड इट ॲज अ technical product that was actually helping people with the proper filter, ज्याच्यामध्ये होल्स नाही केली आपण कुठेही एम्ब्रॉयडरीनी किंवा स्टिचिंगनी, की ज्याच्यामध्ये असं नाही झालं की त्या होल्स मधूनच तुमचा व्हायरस आतमध्ये जातोय, पण त्याचं कव्हरेज आणि ह्याच्या सगळ्याचा प्रॉडक्टचा टेक्निकल स्टडी करून मग आपण आपल्या क्राफ्ट्समन कडून ते बनवून घेतले, आणि आपल्याला थँकफुली एकही माणसाला नोकरीवरून काढावं नाही लागलं. माझी मुंबईची इंडस्ट्री जी बंद करावी लागली मला, तिथलं बंद झालं म्हणून ती आपण कन्सॉलिडेट करून ती माणसं सुद्धा पुण्याला घेऊन आलो, आणि अगदी व्यवस्थित सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आपण ते सगळं काम चालू ठेवलं थ्रू आउट कोविड. So it was like to sell that 250 and 400 rupee product and to deliver it all throughout India. म्हणजे खूप लोक म्हणाले की आम्हाला ते आमच्या मुलांसाठी कॅनडाला पाठवायचे, आम्हाला इथे पाठवायचे, तेव्हा एक्सपोर्ट म्हणजे इट वॉज नॉट पॉसिबल टू सेंड आउट मास्क, बट इट वॉज म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, म्हणजे हा एक खरंच स्तुत्य उपक्रम तुझ्याकडनं झाला असं मी म्हणेन. मध्यंतरी रोहित पवारांनी एक फोटो घातला होता तुमच्या फॅमिलीचा, आणि ते सगळे कपडे तू केलेले होतेस, आणि त्याला खूप लाईक्स आले, आणि सगळ्यांनी त्यांना विचारलं की अरे वा, हे एवढं फॅमिली सेलिब्रेशन कसं काय, सो त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, जसं मी म्हटलं की प्रत्येकाचे फॅमिलीमधले कपडे करणं हा म्हणजे माझा एक खूपच आवडीचा विषय आहे, आणि माझ्या सगळ्या भावांना खूप कौतुक आहे की मी स्वतःच्या पायावर उभं राहून इतक्या पुढे आली आहे. एका पॉलिटिकल फॅमिलीमधून अगदीच काहीच फॅशनचं किंवा कलेचं बॅकग्राऊंड नसताना आय थिंक मी ती अगदी लहान एक मशीन एक टेलर पासून सुरुवात करून जे हे आज बिल्ड केलंय, आणि आपल्याकडे जवळपास एक 200-250 क्राफ्ट्समन आपण इन हाऊस सांभाळतो, प्लस कामं देतो. त्यामुळे त्याची एक जी त्यांना एक माझं कौतुक आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचाच मला खूपच सपोर्ट मिळतो, म्हणजे देयर इज वंडरफुल. पण त्या फोटोला खूप लाईक्स आलेले होते, सो दॅट्स आत्ताच आपण बोललो त्याप्रमाणे अजितदादा असतील, रोहित पवार असतील, आता सुनेत्रा वहिनी पण आलेल्या आहेत. मग तुमचा काय इरादा आहे पॉलिटिक्स मध्ये येण्याबद्दलचा? नाही, मला वाटतं की अख्ख्या फॅमिलीमधून ऑलरेडी खूप जण समाजसेवेत आणि पॉलिटिक्स मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं आणि छान छान कपडे त्यांना देणं नाही, आणि बॅकएंड मधून प्रत्येक माझ्या भावंडांना आणि माझ्या माझ्या एल्डर्सला सपोर्ट करणं, ह्याच्यातच मी आनंद मानते. आणि पण एक मी इथे सांगू नक्की इच्छिते की त्यांनी जे एक म्हणजे शरद काकांपासून त्यांनी जे एक माझ्या आईपर्यंत एक रुजलंय आमच्यामध्ये की कसं गिव्हिंग बॅक टू युअर कम्युनिटी किंवा टू युअर सोसायटी झालं पाहिजे. त्याच्यातून अगदी लहानपणापासून मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला भारती काकी, माझ्या प्रतापराव पवारांच्या मिसेस, त्यांनी सांगितलं की तू
रेग्युलर बीडवर्कच्या मुली घेण्यापेक्षा तू माझ्याबरोबर त्या डेफ अँड डम इन्स्टिट्यूटला चल, मूकबधीर इन्स्टिट्यूटमध्ये बालकल्याणला. तिथल्या मुलींना घे, त्यांची लग्न लवकर करून टाकतात म्हाताऱ्या माणसांची, कारण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना घर कामाला पण कोणी ठेवत नाही, कारण ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही. तू त्यांना बीडवर्क शिकव, त्यांची आयुष्य घडून आण. किंवा बचत गटातल्या बायकांबरोबर नंतर मला सांगितलं की त्यांच्याबरोबर कामं करून बघ. असं एक एक करता करता मी ब्लाइंड स्कूल बरोबर कामं केली. मी पार्किन्सन्स पेशंट्सचे असे कपडे बनवले की त्यांचा जो एक ड्रेसिंग टाइम असतो, त्यांचे हात आणि पाय थरथरतात आणि त्यांना कपडे घालायला जवळजवळ 40-45 मिनिटं लागतात त्यांच्या केअरटेकर्सला आणि त्यांना. त्याच्यामध्येच ते एवढे थकून जातात पेशंट्स की त्यांना बाहेर जायची इच्छाच होत नाही. त्यांच्यासाठी थ्रू डिझाईन आणि फंक्शनॅलिटी आणि फॅब्रिक सिलेक्शन मी ती डिझाईन्समुळे त्यांच्या ड्रेसिंग टाइम 45 मिनिट्स पासून 9 ते 12 मिनिटावर आणला. अरे वा. आणि मला पार्किन्सन्स डॉक्टर्स कडून आपल्या इथे सेंट रिजिसच्या शोला स्टँडिंग ओवेशन मिळालं फ्रॉम 600 डॉक्टर्स. Oh yeah, I was there present. So that Cheryl was there. Yes. So that presentation of the whole Parkinson's patients स्वतः रॅम्प चालत आले and they were so happy. त्यांचे Yes. असंच माझं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बरोबर ग्लोबल शेपर्स कम्युनिटी वरती मी फाउंडिंग क्युरेटर आहे. आणि त्याच्यामध्ये मी बारामती, पुणे, PCMCच्या हब्स बरोबर काम करून आपल्या कम्युनिटीजला यंग लीडर्स थ्रू जे आपले करंट डे टू डे प्रॉब्लेम्स आहेत किंवा सस्टेनेबिलिटी आहे, ग्रीन फॅशन आहे, त्याच्यातून आपण बदल कसा घडवून आणू शकतो ऍट माय लेवल थ्रू इन टेक्सटाईल्स, इन फॅशन, इन कम्युनिटी सर्व्हिस, इन वेस्ट मॅनेजमेंट, असं सगळं माझं काम साईडला चालूच असतं. किंवा ट्रेनिंग, स्किलिंग सेंटर्स फॉर विमेन, ह्याच्यामध्ये माझं काम तोच प्रश्न विचारणार होते की एक मशीन आणि एक माणूस त्याच्याबरोबर तेवढ्यापासून ते इथपर्यंत मारलेली मजल. तर आत्ताची जी यंग जनरेशन आहे ज्यांना या इंडस्ट्रीत यावंसं वाटत असेल त्यांना काय तू ऍडवाइस देशील? आय थिंक आत्ताची खूप मुलं ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्याच्या ग्लॅमरसाठी येतात आणि मला असं वाटतं की त्याच्यात ऍक्च्युली बसून कपडे पॅटर्न मेकिंग कापून शिवून त्याचं टेक्निक समजून घेऊन त्याचं क्राफ्ट समजून घेऊन जेव्हा तुम्ही एखाद्या फील्डमध्ये उतरता तेव्हा तुम्ही त्याची रूट्स न डिस्टर्ब करता त्याच्यात प्रोग्रेसिव्ह काम खूप सुंदर करू शकता. आणि तुमचा एक क्राफ्ट्समन बरोबर एक वेगळा कनेक्ट आणि एक वेगळा रिस्पेक्ट तयार होतो, कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही जे बोलता ते तुम्हाला करून दाखवता येतं. सो आय फील लाईक ते खूप महत्वाचं वाटतं मला. आणि एक कन्सिस्टन्सी असणं की आज खूप मुलं 6 महिने 8 महिन्यात लगेच जॉब बदलतात किंवा लगेच त्यांना वाटतं की आता मी झालोय डिझायनर आणि मला आता हे करायचंय ते करायचंय. तर आय फील लाईक की त्याच्यामध्ये एक थोडंसं डेडिकेशन असणं, एक शिकण्याची आणि स्वतःचं काम परफेक्ट करण्याची, किंवा देर इज नथिंग कॉल्ड परफेक्ट, पण एक स्वतःचं टेक्निक वाढवण्याची जी एक इच्छा असते. आणि आता इतके सुंदर सुंदर डिझाईन हाऊसेस आहेत भारतात, त्यांच्या थ्रू तुम्ही तुमची ग्रोथ पण बघणं की हाऊ कॅन वी ॲज इंडियन डिझायनर्स बिकम इक्विव्हॅलंट टू ग्लोबल डिझाईन हाऊसेस. आता हे असंच होणार आहे की इंडियन टॅलेंटनी एक्झिस्टिंग डिझाईन हाऊसेसमध्ये सुद्धा त्यांचं सगळं टॅलेंट आणि त्यांचं काम ओतलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना फेम, फायनान्शियल सक्सेस, ग्लोबल एक्सपोजर हे मिळणारच आहे. सो मी नक्कीच म्हणेन की आय थिंक पर्सिव्हिअरन्स आणि थोडं द अबिलिटी टू रिअली होन युअर टेक्निकल स्किल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. लवली, फॅन्टॅस्टिक. अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. एका पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये आई तुझी मला वाटतं डॉक्टर आहे ना? डॉक्टर. या. आणि वडील आहेत ते मरीन इंजिनियर आहेत. म्हणजे कुठलंही काही कनेक्शन नसताना सुद्धा लाईक यू वॉन्टेड टू प्लंज इन टू फॅशन इंडस्ट्री आणि तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, तू तुझ्या स्वतःच्या टॅलेंटवरती आज इथपर्यंत आलेली आहेस. सो वी आर ऑल प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग टू माय शो आणि बातो बातो में. नाही, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. खूप मजा आली. निवेदिता, तुम्ही बातो बातो में या आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. आणि आद्या हर्बल प्रॉडक्ट्स तर्फे तुम्हाला ही भेट. थँक्यू सो मच.